नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Hello students. Energy flow in ecosystem. Unit 7. In last in one point, oxygen cycle means oxygen chakra. Oxygen forms 21% of atmosphere. It is also present in hydrosphere and lithosphere. Oxygen in 21% in atmosphere, in including other hydrosphere and lithosphere. पृथ्वीवरील वातावरणात 21% ऑक्सिजन असते. तसेच जलावरणात आणि शिलावरणात या तिन्ही ठिकाणी ऑक्सिजन आपल्याला आढळतो. What is meant by oxygen cycle? What is meant by oxygen cycle? The circulation and recycling. The circulation and recycling of oxygen within the biosphere. Within the biosphere is called as oxygen. Repeat again, students. Listen carefully. Circulation and recycling of the oxygen within the biosphere is called as oxygen cycle. Circulation and recycling of the oxygen within the biosphere is known as the oxygen cycle. Means जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण, जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. Circulation recycling of oxygen within the biosphere is called as oxygen cycle. In मराठी meaning जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र. मीन्स ऑक्सिजन चक्र, त्याचा अभिसरण होणे आणि पुनर्वापर करणे यालाच आपण ऑक्सिजन चक्र असे म्हणतो. नेक्स्ट पॉइंट, this includes both the biotic and abiotic and abiotic components. हे या चक्रात जैविक आणि अजैविक घटक दोन्ही, जैविक आणि अजैविक दोन्ही घटक समावेश असतात या चक्रामध्ये. This includes both of the biotic and abiotic components. जैविक, या चक्रात जैविक आणि अजैविक दोन्हीही घटक समावेश असतात. Next point, oxygen is continuously produced as well as used up in the atmosphere. Oxygen is continuously produced as well as used up in the atmosphere. वातावरणात ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होते व त्याचा वापरही या वातावरणामध्ये केला जातो. Look at oxygen is highly reactive and it is readily reacts with other elements and compounds. ऑक्सिजन अतिशय क्रियाशील आहे. क्रियाशील असल्यामुळे असून इतर अनेक उत्प्रेरकांशी व संयोगाशी त्याचा संयोग घडून येतो. Oxygen is found in various forms of life. Molecular oxygen, molecular oxygen, O2, water, H2O, and carbon dioxide, CO2
inorganic compounds. etc. The oxygen cycle of the biosphere is extremely complex. Renew oxygen O2, पानी H2O, कार्बन डायऑक्साइड CO2 व सेंद्रिय संयुगे अशा स्वरूपामध्ये ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचे असते. ऑक्सिजन इज released in the process of photosynthesis, whereas it is used in process like respiration, combustion, decomposition, rusting, use of the oxygen. Look at प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते. तर शोषण, ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियामध्ये ऑक्सिजन वापरला जातो. रिस्पायरेशन, कंबक्शन, रस्टिंग, decomposition are used for the oxygen. अशा ठिकाणी हे ऑक्सिजन तयार झाल्यानंतर त्याची निर्मिती झाल्यानंतर ऑक्सिजन आपल्या वातावरणामधला O2 हा श्वसनासाठी वापरतो, डिकम्पोजन विघटनासाठी वापरतो, कंबक्शन ज्वलनासाठी त्याचा ज्वलनासाठी ऑक्सिजन मदत करतो. तसं रस्टिंग गंजण्यासाठी त्याचा या ठिकाणी वापर केला जातो. लिसन स्टुडंट, ऑक्सिजन सायकल. इन दिस डायग्राम ऑक्सिजन सायकल, प्लांट्स photosynthesis, plant make their own food by the CO2 plus H2O, carbohydrates plus water, chlorophyll, sunlight. Used for the carbohydrates C6H12O6 make their own food byproduct through the atmosphere. H2O means water and O2 in this flow release into the atmosphere, take use for the respiration in our all living organism need to the respiration. वातावरणातला जो ऑक्सिजन आहे तो सजीवासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो त्याचा वापर आपण या ठिकाणी करत आहोत. ज्वलनासाठी ऑक्सिजनचा वापर होतो, तसंच विघटनासाठी ऑक्सिजनचा या ठिकाणी वापर होतो, तसंच गंजणे यासाठी ऑक्सिजनचा वापर होतो. हा मॉलिक्युलर ऑक्सिजन इन ॲटमॉस्फिअर O2. फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये वातावरणामध्ये वनस्पती आहे स्वतःचा अन्न स्वतः तयार करत असताना त्याच्या प्रक्रियेतून तो वातावरणामध्ये ऑक्सिजन रिलीज म्हणजे बाय प्रोडक्ट वनस्पतीला नको असलेला पदार्थ आहे तो वनस्पती उत्सर्जनामार्फत अन्न तयार करत असताना हे वातावरणामध्ये सोडते O2. आता त्याचं परत आहे या ठिकाणी लिथोस्फिअर वातावरणामध्ये O2 आहे, हायड्रोस्फिअर जलावरणामध्ये आहे. अशा पद्धतीनं आणि हे सर्व घटक आहेत, हे घटक अशा पद्धतीनं या ठिकाणी तयार होतात आणि या क्रियेतून आपल्याला ऑक्सिजन सायकल ही कंप्लीट प्रोसेस झालेली दिसते. यामध्ये आहे नेक्स्ट, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? एरोबिक, एनारोबिक मीन्स listen carefully students. Most microorganisms use oxygen for respiration. Such microbes are called as aerobic
जे सूक्ष्मजीव शोषणासाठी ऑक्सिजन वापरतात त्या सजीवांना ऑक्सिजीवी सूक्ष्मजीव असे म्हणतात. एनारोबिक विनॉक्सिजीवी microbes which do not have use for oxygen for respiration is called as anaerobic respiration. means विनाक्षी शोषण. ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनचा वापर आवश्यकता नसते किंवा ते शोषणासाठी ऑक्सिजन वापरत नाहीत अशांना विनाक्षी शोषण असे म्हणतात. Look at next point. Oxygen is important for the synthesis of protein, carbohydrates and fats. कर्बोदके, प्रथिने व मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन हा महत्त्वाचा घटक वातावरणामध्ये आपल्याला त्याचा वापर करता येतो. म्हणजे animal and plants make their C6H12O6 in these carbohydrates, protein, fats produced in this use for the oxygen. या सानिध्यामध्ये ऑक्सिजनचा वापर करून त्याच्यापासून कर्बोदके, प्रथिने, मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन हा महत्त्वाचा घटक आहे. आता ओझोन O3 it is used for various chemical reaction. Oxygen it is used for various chemical reaction. विविध रासायनिक प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. ऑक्सिजन ओझोन O3 ओझोन O3 is produced from oxygen through the various atmospheric pressure. Listen carefully student. Ozone O3 is produced oxygen through the various atmospheric pressure. ओझोन O3 ची निर्मिती ऑक्सिजन पासूनच वातावरणीय क्रिया प्रक्रियामध्ये होते. यामध्ये डू यू नो आपल्याला हे माहित असायला पाहिजे. अशा पद्धतीनं वातावरणामध्ये ऑक्सिजन पासून O3 ची निर्मिती वातावरणीय क्रिया प्रक्रियामध्ये यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे तुम्हाला परीक्षामध्ये असे विचारलं की एक्सप्लेन द डिटेल ऑक्सिजन सायकल. मराठीमध्ये ऑक्सिजन चक्राची सविस्तर माहिती लिहा. असं तुम्हाला हे डायग्राम काढून आपल्याला त्याचे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. हे आपल्याला 5 मार्कासाठी प्रश्न चौथ्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 इन क्वेश्चन फॉर डाउन इन दिस पॉइंट. Understand student? In this point you have complete. Next point, nitrogen cycle.
Hello students, next point nitrogen cycle means nitrogen चक्र या घटकाविषयी आपण आता माहिती पाहणार आहोत. Listen carefully. Nitrogen forms 28% in atmosphere. Nitrogen forms 28%, that is the maximum portion of the atmosphere. वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त म्हणजे जास्त प्रमाणामध्ये 88% एवढं याचं प्रमाण वातावरणामध्ये आहे. इट इज नेसेसरी फॉर मेंटेनन्स ऑफ द सायकल ऑफ नेचर. म्हणून वातावरणात जे निसर्ग चक्र आहे ते नायट्रोजनमुळे समतोल म्हणजे त्याचा समतोल राखला जातो. यामध्ये राखण्यासाठी याचा उपयोग केला जातो. व्हॉट इज द नायट्रोजन सायकल? The circulation and recycling of nitrogen. The circulation of recycling of nitrogen gas into the forms of different compounds through the various biotic and abiotic processes in nature is called as nitrogen cycle. Listen carefully student. The circulation and recycling of nitrogen gas into the form of different compounds through the various biotic and abiotic processes in nature is known as the nitrogen cycle. Means निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियेतून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे नायट्रोजन चक्र म्हणून ओळखले जाते. All organisms participate in the nitrogen cycle. सर्व सजीव नायट्रोजन चक्रामध्ये सहभाग घेतात. It is an important component of protein and nucleic acid. It is an important component of proteins and nucleic acids. प्रथिने आणि न्यूक्लिक ऍसिड यांच्या प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ल यांचा नायट्रोजन हा महत्त्वाचा घटक आहे. प्रथिने आणि न्यूक्लिक आम्लामध्ये हा नायट्रोजन हा महत्त्वाचा घटक या ठिकाणी मानला जातो. Compared to other elements, it is inactive and does not easily combine with other elements. हा नायट्रोजन वायू हा इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन निष्क्रिय आहे. तो सहजासहजी कोणत्याही मूलद्रव्याबरोबर संयोग घडवून आणत नाही. नेक्स्ट पॉइंट, most organism cannot use free from nitrogen. बहुतेक सजीवांना मुक्तपणे नायट्रोजनचा वापर करता येत नाही. Importance of process of nitrogen cycle. Important process of nitrogen cycle means one, nitrogen fixation. Nitrogen fixation means nitrogen चे स्थिरीकरण. Conversion of nitrogen into the nitrates and nitrates through the atmospheric, industrial and biological process is known as the nitrogen fixation. Repeat again students. Conversion of nitrogen into the nitrates and nitrates through the atmosphere, industrial and biological process. नायट्रोजनचे स्थिरीकरण, नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियेद्वारे व नायट्रेट आणि नायट्राइट मध्ये रूपांतर होते. नेक्स्ट, aminification. Aminification means, look at
अमोनीकरण, release of ammonia through the decomposition of dead bodies and excretory waste of organism is known as the ammonification. जेव्हा प्राण्याचं डेड बॉडी किंवा वनस्पती किंवा प्राणी यांची डेड बॉडी होते त्यांच्यातून हा अमोनिफिकेशन हा तयार होतो, म्हणजे युरिन आणि एक्सक्रेटरी प्रोडक्ट यापासून अमोनिया वायू तयार होतो. मीन्स नेक्स्ट पॉइंट नायट्रिफिकेशन लिसन केअरफुली, नायट्रिफिकेशन यामध्ये नायट्रिफिकेशन मीन्स conversion of ammonia into nitrite and then nitrate. नायट्रीकरणचं अमोनियाचं नायट्राइट व नंतर नायट्रेट मध्ये रूपांतर होणे म्हणजे नायट्रिफिकेशन. नेक्स्ट आहे डिनायट्रिफिकेशन. What is denitrification? Look at conversion of nitrogen compounds into the gases. Conversion of nitrogen compounds into the gases of nitrogen means विनिनायट्रीकरण. नायट्रोजन युक्त संयुगाचे नायट्रोजन वायू रूपांतर होणे या क्रियेला डिनायट्रिफिकेशन म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपला युनिट 7 एनर्जी फ्लो आणि इकोसिस्टम मधला हा पॉइंट कंप्लीट झाला आहे. याच्यावर असा प्रश्न एक्सप्लेन विथ नायट्रोजन सायकल विथ डिटेल व नायट्रोजन चक्राचे सविस्तर माहिती आकृतीसह स्पष्टीकरण करा. हे नायट्रोजन आहे, इंडस्ट्रियल प्रोसेस मध्येच आहे. हे नायट्राइट आणि नायट्रेट या ठिकाणी NO2 आहे आणि NO3 आहे. प्लांट्स आहेत. त्याच्यानंतर अशा पद्धतीने हवेमध्ये सुद्धा फिजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन नायट्राइट आणि नायट्रेट याच्यापासून सुद्धा लाइटिंग म्हणजे विजा चमकतात. यामध्ये अनेक पद्धतीनं अशा पद्धतीनं हा चॅप्टर कंप्लीट झाला. विद्यार्थ्यांनो, या धड्यावरला स्वाध्याय कंप्लीट करा आणि अशा पद्धतीनं सर्व जे काही अडचणी असेल ते विचारा, सांगायला तयार आहे. Yeah.